तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. सोमवार दिनांक 15 मार्च रोजी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये रात्री 2 वाजता एक फोन आला. समोरील व्यक्ती म्हणत होता, साहेब, मी गुंजाळ नाका राहुरी फॅक्टरीमधून विशाल गेताराम गीते बोलतोय. आमच्या पोल्ट्री फार्मच्या शेजारी एका 20 ते 22 वर्षाच्या तरुणीचा मृतदेह पडला आहे. तुम्ही लवकर या. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांना अंदाजे 18 ते 20 वर्ष वय असलेली एक अनोळखी स्त्रीचा मृतदेह पालत्या अवस्थेत पडलेला होता. तिच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने दगड घालून तिचा खून केल्याची खात्री झाली होती. तिचा चेहरा रक्ताळलेला होता. अहिल्यानगर येथून फॉरेन्सिक लॅबच्या टीमला लवकरच बोलवण्यात आले. पोलीस पथकाने या घटनेची माहिती घेतली आणि परिसरातील सर्व CCTV फुटेजची चौकशी केली. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी मृत व्यक्तीच्या हातावर शीतल हे गोंदलेले नाव सर्व नमूद व्हॉट्सअपद्वारे पोलीस पथकाला पाठवले. CCTV फुटेजमध्ये पोलिसांना एक संशयित मिळाला. त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव होते ज्ञानेश्वर गायकवाड. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली. ती माहिती ऐकून पोलिसांची तळपायची आग मस्तकात गेली. ज्ञानेश्वर गायकवाडने त्या तरुणीचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. शेवगाव तालुक्यातील भातकोड या गावात, छोट्या गावात ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड हा तरुण राहत होता. ज्ञानेश्वर नावाला कलंक लावणारे त्याचं कृत्य होतं. किरकोळ कारणावरून मारामारी करणे, महिला मुलींची छेड काढणे असे त्याचे उद्योग होते. मिशी फुटण्या अगोदर त्याने गावामध्ये धुमाकूळ घातला होता. त्याच्या गैरकृत्यामुळे गावात तो चांगलाच बदनाम झाला होता. त्याच्या आईवडिलांना जगणे नकोसं झालं होतं. इतका त्याने ताप दिल्यामुळे त्यांनी त्याला गावातून बाहेर कुठेतरी पाठवण्याचं ठरवलं. त्याच्या मामाचे गाव बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरला मामाच्या गावी पाठवण्याचं त्यांनी ठरवलं. तो मामाच्या गावून जाऊ लागला. त्यानंतर त्याचे लग्न झाले आणि 2019 पासून तो आई बायको यांच्यासह शिरूर कासारला राहू लागला. त्यांचे वडील भातकुड गावात येथे राहत होते. ज्ञानेश्वर मामाच्या घरी राहत होता तरी त्याचा संपर्क गावातील मित्रांबरोबर कायम होता. तो काही ना काही निमित्ताने मित्रांना म्हणजे साथीदारांना भेटत होता. यामध्ये केतन संतोष लोमटे हा त्याचा जिवलग मित्र होता. त्याचे शिक्षण BSc पर्यंत झालेलं असलं तरी तोही संगतीने बिघडलेला होता. ज्ञानेश्वर बरोबर गैरकृत्य करण्यात तो साथ देत होता. याशिवाय पाथर्डी येथील आनंदनगरमधील धीरज माडकर हा एक ज्ञानेश्वरचा मित्र होता. तो मजुरी करतो. अद्याप ज्ञानेश्वरच्या उच्चापती काही कमी झाल्या नव्हत्या. संसार बायको असला तरी त्याचे बाहेरचे धंदे सुरूच होते. तो सोशल मीडियावरही हुशारक्या मारत होता. वयाने लहान असल्याने त्याने स्वतःबद्दलची खरी माहिती लपवून ठेवत सोशल मीडियावर फेक अकाउंट सुरू केलं. त्यातून त्याने काही तरुणींवर प्रेमाचं जाळं टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण आत्ताच्या जगामध्ये तरुणी जरा जपूनच पावले टाकत असतात. त्यामुळे त्याच्या जाळ्यात कोणी सापडलं नव्हतं. पण दुर्दैवाने त्याच्याशी शीतल भामरे या तरुणीचा संपर्क झाला. वयाची 20 वर्ष पार केलेली मुळशी दिंडोरी येथील ही तरुणी फसतच आली होती. तिने पाहिले की लग्न नाशिक जिल्ह्यातील कळवड येथील चैतन रामदळ याच्याशी झालेले होते. त्याच्यापासून तिला दर्शन नावाचा मुलगा होता. पण काही दिवसातच तिचे नवऱ्याबरोबर वाद होऊ लागले होते. काही दिवस कसेबसे काढले. अखेरीस तिने नवऱ्याला सोडले. नवरा सोडलेली शीतल नाशिक शहरात राहणाऱ्या पप्पू उर्फ अप्पा भामरे याच्या संपर्कात आले. काही दिवसातच दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. ती आता भामरे बरोबर राहू लागली होती. त्यापासून तिला 2 मुली झाल्या. पण 2-3 वर्षात तिच्याशी तिचे पटणे झाले होते. दोघांमध्ये नेहमी वादवाद होऊ लागले होते. त्यामुळे तिला भामरेलाही सोडले. तिच्या 2 मुलांपैकी एक मुलगी तिच्या बहिणीकडे तर एक आईकडे ठेवली होती. तीही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होती. फेसबुकवर तिला ज्ञानेश्वर भेटला. दोघांची मैत्री पाहता पाहता त्यांची ओळख प्रेमामध्ये आली. प्रेमामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रेमाच्या शपथा घेतल्या. अखेरीस भामरेला सोडून ते ज्ञानेश्वर बरोबर पळून गेले. या संदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग दाखल आहे. शीतलचा पहिला नवरा राऊंड शेती काम करत होता. दुसरा भामरे हमाली करतो आणि तिसरा ज्ञानेश्वर गायकवाड हा सलूनचे काम करतो. शीतल आणि ज्ञानेश्वर हे दोघे जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. काही दिवस त्यांनी मौज मजा केली. पण त्यांचे काही फार काळ पटले नाही. त्या दोघांमध्ये भांडणे होऊ लागली होती. ते दोघे शिरूर कासार येथे राहत असताना तो शीतलच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करू लागला. तेव्हा ती चिडली. तू मला नवऱ्याच्या घरी सोड असे तिने त्याला सांगवले. आता ज्ञानेश्वरला राग आला होता. ती त्याला आवडत होती पण तिचे वागणे मात्र खटकत होते.
तिला काही बोलले तर माझ्या नवऱ्याकडे नेऊन सोड अशी ती सांगत होती. त्यामुळे तो वैतागला होता. तिने नाशिकला नवऱ्याकडे सोड असं तगाद्याला वाटणे त्याने तिचा काटा काढण्याचं ठरवलं. तो तिला घेऊन घरातून बाहेर पडला. त्यावेळी आपला मित्र केतन लोमटे याला सोबत घेण्याचं ठरवलं. ज्ञानेश्वर शीतलला हिरो होंडा मोटरसायकलवरून नाशिकला घेऊन निघाला. भातकुडगाव येथे त्याने केतनला सोबत घेतले. तेथून ते तिघे नाशिककडे निघाल्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा भांडण झालीत. त्या भांडणानंतर शीतलने ज्ञानेश्वरचे थोबाडीत मारले. त्याने हात उचलला तर ज्ञानेश्वरला राग आला, पण राग मनात दाबून ठेवत त्याने पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. पण त्यांचे भांडण मिटले नव्हते. राहुरी फॅक्टरीच्या दरम्यान त्यांचे पुन्हा जोरदार भांडण झाले. तेव्हा ज्ञानेश्वरने शीतलचा गळा पकडला. ती तडफडू लागली तरी त्याने तिला सोडले नाही. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. जमिनीवर पडल्यानंतर त्याने तिच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केले. इतकेच नाही तर तिची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा छिन्न विछिन्न केला. रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास त्याने हे कृत्य केले होते. तो जसा आला तसाच परत गावी परत गेला. तो शिरूर कासारला पोहोचला. नंतर तो काही झालीच नाही अशा अभिवाऱ्यात तो आपले सलूनचे दुकान उघडून तो व्यवसाय करत होता. त्याने केलेला गुन्हा उघड झाला होता. सोमवार दिनांक 15 मार्च पोलिसांना खबर मिळाली की 20 ते 22 वर्षीय महिलेची बॉडी रस्त्यावर पडली आहे. पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेक केले. तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना त्याची गाडी दिसली आणि त्या संशयावरून पोलिसांनी गायकवाडला अटक केली. ज्ञानेश्वर गायकवाड शीतलच्या पर्सला आणि तिच्या अंगावर रक्त लागलेले कपडे त्याच्या घराच्या छतावर जाळून ठेवले होते. संशयित केतन लोमटे यांनी ही गुन्ह्याची कबुली दिली होती. अशा प्रकारे त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा प्रयत्न हा फसून गेला होता. अखेर जे पण काय सत्य होतं ते वर आलंच होतं. अशा प्रकारे या गोष्टीचा इथं अंत होतो. तुम्हाला ही गोष्ट जर आवडली असेल तर तुमची प्रतिक्रिया ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खुश राहा, धन्यवाद.